साप्ताहिक व मासिक नियोजन इयत्ता 4थी माहे जुलै आणि 4था सप्ताह। मागे व्हिडिओमध्ये 3रा सप्ताहाचं आपण साप्ताहिक नियोजन बघितलेलं आहे। तर अनुक्रमांक, विषय, पाठ्यघटक, अध्ययन मुद्दे व पाठ्यांश, अध्ययन अनुभवांचे स्वरूप, साधन तंत्रे आणि आवश्यक साहित्य। तर मराठी विषयामध्ये आपण 4था पाठ बघत आहोत। या भारतात बंधुभाव ही कविता आहे। तर अध्ययन मुद्दे आहेत: कविता ऐका, कविता गायन, कविता वाचून भावार्थ जाणणे, कविता सामूहिक हावभावयुक्त त्याचं गायन करणे। त्यानंतर आहे अध्यापनाचे स्वरूप। तर कविता गायन, कविता ऐका व म्हणा, कवितेचा भावार्थ कठीण शब्दासह समजून सांगणे। उपक्रम आहे कवितेचे हावभावयुक्त गायन करून घेणे। तर साधन तंत्रे आहेत चर्चा, तोंडीकाम, कथन आणि गायन। आवश्यक साहित्य आहे चित्र, तुकडोजी महाराज, संत तुकडोजी महाराजांनी ही कविता लिहिलेली आहे म्हणून त्यांच्या चित्राचं इथं आवश्यक साहित्य आहे। त्यानंतर आहे गणित, संख्याज्ञान आपण घेणार आहोत। तर पाठ्यांश आहे किंमत, चिन्हांचे अर्थ, संख्यांचा लहान मोठेपणा, 5 अंकापर्यंत संख्यांचं वाचन आणि लेखनचा सराव हे आपण पुन्हा एकदा घेणार आहोत। तर संख्या चिन्हाचा अर्थ समजून सांगणे, लगतची, मागची, पुढची संख्या सांगणे आणि संख्यांचा लहान मोठेपणा ठरवणे हे स्वरूप आहे अध्ययन अनुभवांचं। तोंडीकाम आणि चर्चा यासाठी लागणार आहे संख्या तक्ता, अंक कार्ड आणि निपुणच्या साहित्य पेटीचा वापर करू शकता। त्यानंतर इंग्रजी विषय युनिट 1, साऊंड वर्ड्स आणि गेसिंग गेम इन द पार्क, रीड टेक्स्ट, ॲक्ट अकॉर्डिंग टू कमांड्स, एन्जॉय लिसनिंग अँड ॲक्टिंग। साधन तंत्रे आहेत लिसनिंग अँड ॲक्टिंग आणि वर्ड कार्ड्स वापरू शकता। त्यानंतर परिसर अभ्यास 1, पिण्याचे पाणी। मागील भागात आपण पाण्याची साठवण बघितलेली होती। या भागात पिण्याचे पाणी हा पुढचा धडा आपण घेतलेला आहे। पदार्थाचे द्रावण, तरंगणाऱ्या बुडणाऱ्या वस्तू, निर्धोक पाणी आणि पाणी पारदर्शकता। तर पदार्थाचे द्रावण म्हणजे काय ते संकल्पना आपण प्रयोगातून सिद्ध करून दाखवणार आहोत। तरंगणाऱ्या बुडणाऱ्या वस्तू यासाठी लागणाऱ्या वस्तू एकत्र करून आपण हे प्रयोग करू शकता। निर्धोक पाणी म्हणजे काय ह्याची चर्चा करू शकता। उपक्रम आहे सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने जंतू दाखवणे। तर आपल्याकडे सूक्ष्मदर्शिका आलेल्या आहेत, त्यानुसार आपण ते जंतू दाखवू शकतो। तर साधन तंत्र आहे चर्चा, प्रयोग आणि स्वाध्याय। आणि यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे तरंगणाऱ्या आणि बुडणाऱ्या वस्तू, नंतर प्रयोग साहित्य आणि सूक्ष्मदर्शी वापरणार आहोत। त्यानंतर आहे 5वा विषय परिसर अभ्यास 2। तर परिसर अभ्यास 2 मध्ये 3रा धडा घ्यायचा आहे आपल्याला। मराठे सरदार भोसले घराणे, शूर मराठी सरदार, घृष्णेश्वर मंदिर, वेरूळचे भोसले, शहाजीराजे आणि या धड्याचा स्वाध्याय इथं आलेला आहे। तर शूर मराठी सरदार आणि कर्तबगार भोसले घराण्याची माहिती सांगायची आहे। मालोजीराजे भोसले यांच्याबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे। त्यानंतर स्वाध्याय सांगितलेला आहे, ज्यांनी घृष्णेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्या मालोजीराजे भोसलेंविषयी माहिती यामध्ये दिलेली आहे। आणि त्यानंतर तोंडीकाम, कथन आणि स्वाध्याय ही साधन तंत्रे आहेत आणि चित्रे यासाठी आवश्यक साहित्य आहे। त्यानंतर आहे खेळू, शिकू आणि करू। खेळूमध्ये आरोग्य, आहार, विश्रांती व झोप, स्वच्छतागृहाचा वापर। तर आहार, विश्रांती, झोप कशी घ्यावी, स्वच्छतागृहाचा वापर करणे याची माहिती सांगायची आहे। आणि चांगल्या सवयी उपक्रमामध्ये हात धुवा गीत हे आपण सादर करू शकतो। त्यामध्ये चर्चा आणि गायन आहे आणि आहार तक्ताचा आपण इथे वापर करणार आहोत। त्यानंतर शिकूमध्ये गरजाधिष्ठित उपक्रम आहे, पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती आहेत, पाणी हेच जीवन हे चित्र आपण इथं विद्यार्थ्यांकडून काढून घेऊ शकतो। पाणी शुद्धीकरणाच्या आणि पद्धती आणि प्रयोग करून दाखवू शकता। निवळणे, गाळणे आणि उकळणे हे पाणी शुद्धीकरणाच्या पद्धतींपैकी प्रयोग आपण करून घेऊ शकता आणि त्यासाठी साहित्य त्या प्रयोगाचं आपल्याला इथं उपलब्ध असणं आवश्यक आहे। त्यानंतर करूमध्ये चित्र काढायचं आहे, संकल्पचित्र, मुद्राचित्र। तर हातांच्या ठस्यांचा आणि चुरगळा केलेल्या कागदाचा इथं आपण वापर करून त्यांचे ठसे, त्याचे चित्र इथं काढून घ्यायचे। हात व चुरगळलेल्या कागद यांच्या ठस्यांचा वापर करून आपण इथं चित्र काढून घेऊ शकता। आणि यामध्ये साधन तंत्र वापरलेले प्रात्यक्षिक आणि कागद, रंग याचा वापर करून आपण हा उपक्रम घेऊ शकतो। तर अशा पद्धतीनं जुलै महिन्याचं 4थ्या सप्ताहाचं साप्ताहिक नियोजन आपण इथं
पूर्ण केलेलं आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन पूर्ण करू शकता आणि लिहून काढू शकता.